नगरसेवक अनिकेत म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेतील निवडणुकीनंतर स्थापन करण्यात आलेल्या तद्दर्थ समित्या आणि कामकाज पूरक समितीच्या बैठका अद्याप आयोजित न केल्याबद्दल महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनिकेत म्हात्रे यांनी महानगरपालिकेच्या सचिव संघरत्ना खिल्लारे यांची भेट घेऊन समित्यांच्या बैठका तातडीनं घेण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की समित्या स्थापन होऊन जवळपास 2 महिने उलटले असूनही अद्याप एकही बैठक घेण्यात आलेली नाही. जर कामकाज करायचेच नव्हते तर या समित्यांची स्थापना कशासाठी करण्यात आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच कामकाज पूरक समितीची बैठक होत नसल्यानं नगरसेवकांच्या प्रभागातील विविध समस्यांचं निराकरण कसे होणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. महासभेमध्ये नगरसेवकांनी मांडलेले सर्व विषय कामकाज पूरक समितीकडे पाठवण्यात आले होते. मात्र या समितीची एकही बैठक अद्याप आयोजित करण्यात आलेली नसल्याचं त्यांनी नमूद केले. बघा, आज जवळपास 5 फेब्रुवारी रोजी जे आहे महापौर हे विराजमान झाले आणि फेब्रुवारी महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये जे आहे सत्ताधाऱ्यांच्या वतीने वेगवेगळ्या समिती त्या ठिकाणी प्रशासकीय काळामध्ये जे स्थापन झाल्या होत्या त्याच्या संदर्भात समिती स्थापन केली होती. मग आरोग्य विभागाची असेल, अभियांत्रिकी विभागाची असेल, त्यानंतर जे आहे नगररचना विभागाची असेल व इतर विभागांची चौकशी प्रशासकीय काळामध्ये व्हावी यासाठी वेगवेगळ्या समित्या 5 सदस्यांच्या त्या ठिकाणी नेमल्या होत्या. त्यानंतर जे आहे महापालिका कामकाज पूरक समिती देखील जे आहे नेमली गेली होती, ज्यामध्ये जे नगरसेवकांनी ठराव मांडले जातात महासभेमध्ये ते कुठेतरी जे आहे ह्या समिती पुढे जावे अशा पद्धतीचे जे आहे आदेश महापौरांकडून जे आहे महासभेदरम्यान जे आहे ते दिले गेले होते. आज जवळपास 2-2.5 महिने झाले तरीसुद्धा या समितींच्या ज्या आहे बैठकी या ठिकाणी सचिव कार्यालयाच्या माध्यमातून आयोजित करणं खरं तर गरजेचं होतं. ते कुठेतरी झालं नाही. त्याचा जाब विचारण्यासाठी जे आहे महानगरपालिकेचे जे सचिव मॅडम आहेत त्यांना आम्ही या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन देखील दिलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये जे आहे निश्चितपणे लवकरात लवकर या तदर्थ समिती ज्या स्थापन केल्या होत्या त्या लवकरात लवकर त्याची बैठक आयोजित केली जाईल. महापौरांना तुम्ही याबद्दल काय विचारणा केली आहे का? नाही, महापौरांना विचारायची गरजच नाही ना, कारण की सचिव मॅडमच त्यांना अधिकार आहेत या बैठकी नियोजन करणं, महासभा त्या ठिकाणी बोलवणं, स्टँडिंगच्या कुठल्या बैठकी असतील त्या बोलवणं. तर या समितीच्या बैठकी बोलवण्याचा अधिकार सर्वस्वी तो जो आहे तो सचिव मॅडमचा आहे. म्हणून त्यांना आपण या ठिकाणी जे आहे ते आज जाब विचारलेला आहे. निश्चितपणे हे बघा, आज जवळपास 3 महिने झाले महापौर या ठिकाणी विराजमान झालेला आहे. कुठेतरी अधिकाऱ्यांना मानसिक तणावाखाली या ठिकाणी आणायचं अशाच पद्धतीचं कामकाज जो आहे सत्ताधाऱ्यांकडून सध्या तरी सुरू आहे. म्हणून या ठिकाणी जे आहे आपण मागेही काही विषय बघितले असतील की अधिकाऱ्यांना कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी दबावाखाली आणायचं, आपलं काम करून घ्यायचं, एक धुतल्या तांदळाच्यात अशा पद्धतीने दाखवायचं. म्हणून या ठिकाणी जे आहेत या समिती कुठेतरी जे आहेत नेमल्याचं या ठिकाणी भासवलं गेलं शहराला. परंतु आज 2-2.5 महिने झाले तरीसुद्धा आज या समितींच्या बैठकी होत नाही. याचं कारण मला काही समजत नाही. म्हणूनच आज आम्ही सचिव मॅडमला या ठिकाणी जाब विचारायसाठी आलो नाही. या बाबतीत आता समित्या त्यांनी नेमलेल्या आहेत. निश्चितपणे ज्या समितीच्या माध्यमातून ज्या बैठकी होतील, चौकशा होतील, निश्चितपणे त्यातून जे आहे सत्य जे लवकरात लवकर बाहेर येईल. आपकी आवाज आपकी खबर. जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें.